पैसे, 2 रुपये, 2 रुपये 10 रुपये अशी आम्हाला मजुरी पडायची 8 घंटे त्या टायमाला. आणि बाजारात गेलं तर दुकानला, किराणा दुकानला गेलं तर बाजार बी 2 रुपये मध्ये समजा आमचा बाजार व्हायचा. 72च्या दुष्काळमध्ये मी हौस लातूर नांदेडकर मेंढर राखायला घेऊन गेलो. तेव्हा 12 वर्षाचा होतो. 20 लूम अशा लूम पॉवर लूम मध्ये काम केलं. म्हणजे कॉटनचा कपडा पहिल्यांदा तयार केला सोलापूरमध्ये. कॉटनच्या कपड्यावरनं पुन्हा चादर चालवली. चादर झाली, पुन्हा टर्किश टावेल आलं, टर्किश टावेल चालवलं त्या जेवणात. पहिलीचे जेवण खीरपोळीचं जेवण कसं ऐकतंय. त्या काळात लग्नात लोकांचा फेवरेट पदार्थ कुठला असायचा? काय बाबा आता कसं गुलाबजामुन त्या काळात काय असायचं? हे तसलं काय नव्हतं. पहिलं काय होतं, गोरगरिबाचं फक्त खीरपोळी जेवण. हे गिरणी होत्या भरपूर. दूध गिरणीची होत्या. मी हे मोठ्या गिरणीने मी काम केलं नाही. मी गाव खात्यामध्ये काम केलं. काय नव्हतं. नुसती सकाळी आली म्हणजे दुपारी यायची, दुपारी आली मी संध्याकाळी. मोठ्या लग्नाने आम्ही बारका असताना जेवायला गेलं तर आम्हाला पंक्तीतून उठवून पाठवायची बाजू. मनातली गोष्ट. जन्मगाव कुठले? कुरुल. कुरुलचं आहे. हे गाव कुठलं, म्हणजे गावातले वातावरण कसं होतं किंवा गाव? वातावरण तेव्हा वेगळंच वातावरण होतं. पाऊस पाणी सर्व व्यवस्थित होतं पहिलं. लहानपणीच्या काय आठवणी येते? लहानपणी काय मेंढर राखायला जायचं. शाळा शिकले नाही. मेंढर राखत फिरत होतं माळाने. जन्म आठवतोय कधी झाला, कुठल्या साली? 61 साली झाला. 1961 ला. त्या काळात वातावरण कसं असायचं? एकदम शुभ वातावरण. फक्त ह्याच्यामध्ये चांगलं व्यवस्थित राहायचं. हिवाळा थंडी व्यवस्थित राहायचं. आणि उन्हाळ्यामध्ये जरा असंच राहायचं. त्या काळात असं खेळ कुठला असायचा? खेळ काय, नाटक राहायचे. नाटक पहिले. म्हणजे बालपणीच खेळ तुमचं, म्हणजे बारक्या इटी, दांडू, सोपारंबा, म्हणजे लोंपाट, कबड्डी. जास्त आवडता कुठला खेळ? जास्त सूरपारंबा आणि लोंपाट. लोंपाट म्हणजे आट्यापाट्या? आट्यापट्ट्या. म्हणजे तिथं स्पर्धा असायच्या, कसं असायचं? स्पर्धा फिरत असलं काय नाही. पहिलं कुठलं काय नव्हतंच ना. स्पर्धा नव्हत्या, काय नव्हत्या. असली सुविधाच नव्हती ना पहिली. गावात जत्रा बित्रा काय असायचं? गावात काय नाही, फक्त आखाड महिन्यात तेवढी मरी जत्रा भरायची. आणि हनुमान जयंती दिवशी हनुमान जयंती तेवढी झालं. परत चैत्राच्या महिन्यामध्ये अंकुली जत्रा भरायची भैरोबाची. अशा जत्रेला आम्ही काय लहानपणी जायचं ना जत्रेला. येत जायची. दहिवडीला लक्ष्मीला जायचं जत्रेला बैलगाड्या घेऊन. बैलगाड्या घेऊन जायचं. तेव्हा असं मोटरसायकल तसलं काय नव्हतं. एसटी सकाळी आली म्हणजे दुपारी यायची, दुपारी आली म्हणजे संध्याकाळी यायची. कुठले आपले पंढरपूर सोलापूर असायची का? हा, होती ना पहिली. सकाळी एकदा 7ला तिकडून इकडे यायची आणि इकडून तिकडे जायची. मग इकडली दुपारी तिकडे जायची आणि तिकडून ती दुपारी 12ला इकडे यायची. आणि संध्याकाळी ती दुपारी गेलेली संध्याकाळी तिकडून इकडे यायची आणि इकडून ती दुपारी आलेली संध्याकाळी तिकडे जायची. पहिल्यांदा इष्टीत कधी बसला होता? इष्टीत का पहिल्यांदा कधी बसला? आता पहिल्यांदा बसायची इष्टीत म्हणजे मला जेव्हा कळत होतं त्यावेळेसच बसलो. म्हणजे एसटीचं प्रमाण तिकडे कमी होतं का जादा वाटायचं तुम्हाला? कमी प्रमाण होतं. तेव्हा तिकीट किती होतं एसटीला त्या टायमाला? 2.25 रुपये तिकीट होतं. मी एसटीला जातो त्या टायमाला. लग्न किती वर्ष झाले? 80ला झाले. 12ला. कसं होतं लग्नात, म्हणजे कसं असायचं? काय साधंच आपलं सिंपल. साधं पोळी, पुरणपोळी आणि भात केला तर केला, नाही तर नाही. खीर असलं. भात तर लागणार नव्हताच पहिला. पुरणपोळी केली तर भात करायची, पण भाताचं एवढं हे करणं. तांदळाची टंचाई यायची तेव्हा. पहिले तांदूळ बिंदूळ नव्हते एवढे. आता काय फरक? आताच्या लग्नात जेवणात आणि पहिल्या जेवणात काय फरक वाटतो? आताचं जेवण कशाचं आलं, हुलहुल करायचं, आचार्याने करायचं, आपण खायचं. ते समजा ती हे वापरते ती
आणि ते वापरलेलं ते खायचं पाणी पडून सण पोट भरतंय त्याला तडासच फुगून जाते आता या जेवणात. पहिलीचं जेवण खीरपोळीचं जेवण कसं ऐकतंय. त्या काळात लग्नात लोकांचा फेवरेट पदार्थ कुठला असायचा म्हणजे काय बाबा ही खाऊ वाटते आता कसं गुलाबजामुन त्या काळात काय असायचं? हे तसलं काय नव्हतं. पहिलं काय होतं, गोरगरिबाचं फक्त खीरपोळी जेवण. ह्याशिवाय दुसरं इफ्रिकचं जेवण करत नव्हतं. चपाती वांग. सगळ्यांच्या जेवणात तेच असायचं. गरीब म्हणजे श्रीमंत मोठी लोकांची ती कळी पाडायची. मोठी कवचित ती बी. आणि असं मोठ्या लग्नाने आम्ही बारका असताना जेवायला गेलो तर आम्हाला पंक्तीतून उठवून पाठवायची बाजूला. त्या काळात तुम्ही लग्न झालं मग प्रत्येक कामाला किती दिवस म्हणजे काम होती त्या काळात म्हणजे होते की आम्ही नाला बिल्डिंग केली, सडका केल्या, कॅनल केला. ही 80ला झालं. 72चा दुष्काळ होता ते 72च्या दुष्काळमध्ये मी हावसे लातूर नांदेडकर मेंढर राखायला घेऊन गेलतो मी. तेव्हा 12 वर्षाचा होतो मी. मेंढर राखली मेंढर राखायला तिकडे मेंढर घेऊन 6 महिने तिकडे होतो. नाम आधी 40 होतं मला. एवढ्या लांब कसं जायचं मेंढर घेऊन? म्हणजे गावातले मेंढकं होतं ना दुसरं, त्यांच्या बरोबर गेलेलं. किती मेंढ्या असायच्या? माझ्या 30 होती. जाताना 30 घेऊन गेलो, येताना 60 आणली माघारी. डबलच आणली. परत तुम्ही असं इकडे सोलापुरात काय परत तिथनं लग्नाच्या अगोदरच मी सोलापूरला गेलो. सोलापूरमध्ये थोडे दिवस काढलं, काम बिम शिकलो तिथलं पॉवरलूम मधलं म्हणजे गाव खात्यामध्ये. तिथनं पुन्हा तिथंच असताना माझं लग्न झालं. लग्न झाल्यावर बी इकडे एक मुलगी होत इकडे गावाकडेच राहिलो. पुन्हा नंतर अजून गेलो इकडे सोलापूरला. जे पुन्हा सोलापूरला गेलो ते तिकडेच लेकर पाहिला समजी लग्न येवं करून मग आलो इकडं. सोलापूर म्हणजे काय ते गिरणी कामगार ते गिरणी सूतगिरणी होत्या भरपूर. सूतगिरणीची होत्या. मी हे मोठ्या गिरणीने मी काम केलं नाही. मी गाव खात्यामध्ये काम केलेलं आहे. गाव खात्यामध्ये काय म्हणायचं? हे असेच मोठे मोठे 100 लोम, 80 लोम, 50 लोम, 20 लोम अशा लोम पॉवर लूम मध्ये काम केलं. म्हणजे कॉटनचा कपडा पहिल्यांदा तयार केला सोलापूरमध्ये. कॉटनच्या कपड्यावर पुन्हा चादर चालवली. चादर झाली, पुन्हा टर्किश टावेल आलं, टर्किश टावेल चालवलं. परत पुढं सूतगिरणी जे चालू होत्या परत बंद पडल्या मग लोकांची कामं सुटली. ज्या टायमाला सूत मिल मी जायच्या अगोदर लक्ष्मी स्नो बंद पडली होती. पुन्हा काळ कधी ही काळ ह्याचा 80-72च्या पासून ती सुरुवातच झाली बंद व्हायला. त्याच्या अगोदर चालत होतं चांगलं व्यवस्थित. वारस गिरणी चालत होती चांगली. ती बरीच दिवस चालत होती. 80, 85, 90 पर्यंत वारस गिरणी चालत होती. त्या टायमाला पगार नव्हत्या एवढ्या. तरी आम्हाला 8 घंटे काम केलं म्हणजे 2 रुपये आलं सगट. म्हणजे त्यांचं एक्स्ट्रा पैसे देण्यासगट 2 रुपये 5 पैसे, 2 रुपये 10 रुपये अशी आम्हाला मजुरी पडायची 8 घंटे त्या टायमाला. आणि बाजारात गेलं तर किराणा दुकानला गेलं तर बाजार बी 2 रुपयामध्ये समजा आमचा बाजार व्हायचा. 10 रुपये खर्च केला का आठवड्याचा बाजार आम्हाला यायचा. तेव्हा स्वस्त होती. शेंगदाणा तेल पावणे 4 रुपये किलो होतं. करडी तेल 4 रुपये किलो होतं त्या टायमाला. हे नारळ फिरेळ हे असलं पाक किरकोळ होतं समजा. तेव्हा समजा सुकळच होता. हे 80 पासून 85 पासून हे बदलत गेलं. पाक वाढत चाललं समजा. जी वाढ होत 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 ही वाढच झाली समजा, कमी नाही झालं. पुन्हा नंतर त्या टायमाला तांदूळ वगैरे समजा स्वस्त होतं. रूमला भाडं राहायला होतं 15 रुपये भाडं होतं महिना 15 रुपये भाडं होतं. 15 रुपये महिन्याला रूमचं भाडं. आता 5,000 10,000 रुपये दिले तरी मिळत नाही. 15 रुपये भाडं. मग त्या काळात कामगार किती होते त्या सूत मिल मध्ये? किती कामगार असायचे? आता ते पहिलेच्या मिल मध्ये मिल मध्ये किती होते? आमच्या मिल मध्ये 40 म्हणजे लोम 40 असले तर 40 कामगार राहायचे. 42 समजा पाक वर्कर समजा पाक समजी जर धरली तर 70-80 लोक राहायचं.
ते काळ कसा वाटायचा होतं मला सोलापुराचा म्हणजे 70-80चा काळ तुमचा हे- काळ तेव्हा काळ एकदम हे होता, सुकून होता, समजा काय नव्हतं एवढं महागाई नसल्यामुळं काहीच वाटत नव्हतं. हा. फक्त पैसा कमी यायचा आणि खर्च कमी. त्या पैसा जशी आवक होती तसाच खर्च व्हायचा. हा. आता येतोय बी तेवढाच आणि जातोय बी तेवढाच, जवळ काही राहत नाही. त्या काळात त्या काळात बी जवळ काय राहत नव्हतं. फरक काय म्हणजे काय फरक म्हणजे आता पैसा जास्त येतोय, काय खर्च तेवढाच आहे, पण महागाईमुळं लेवलच लागते. आणि त्या टायमाला जी काळ होता, जरी बचत आपण केली तर बचत भरपूर होत होती त्यावेळेस पण आता होत नाही बचत. ते आता मला एक विचारायचं आहे त्या काळात म्हणजे तुमचं पोस्ट काय होती ते म्हणजे त्या सुतमिलमध्ये किंवा सूतगिरणीत सूतगिरणीमध्ये पॉवर लूमच चालू होतं. पोस्ट म्हणजे काय 600 लूम चालवायच पोस्ट होती आपली. समजा बरोबर त्या 42 कामगाराबरोबर आपली तेवढीच होती. सगळं म्हणलं पगार पण तेवढेच असायचे बघा जे हिमतीने जी काम ज्यादा कमी, कोण कमी काम केलं त्याला कमी, जसे जे हे होईल त्या पद्धतीनं. आता मी त्या टायमाला तसल्या सस्तायला जवळजवळ 125, 80, 100 अशी मजुरी पडायची आम्हाला. हं. त्यावेळेस टावेलला, टर्किश टावेलला, आणि पॉवर लूमला आठवड्याची 100 रुपये पडायची. म्हणजे 2 रुपयाच्या हिशोबानं आम्हाला तेवढी पगार पडायची. बालपणातलं काय एखादी विशेष गोष्ट आठवते का मला? सांगायसारखी बालपणातलं काय आठवायचं एखादी काय जुनं काय हाय हे सांगितलंच की पहिलं. बालपणातलं जे ते लहान वयापासून मेंढर राखली, 12व्या वर्षापासून त्याच्या अगोदर शाळा शिकलो नाही, मेंढर राखत फिरलो गावी. 72ला गेलो तिकडं मेंढर घेऊन 6 महिने. हेच बालपणचं काय असं. त्या 72 सालामध्ये काय नाही, 6 महिने भाकर माहित नव्हती मला कसं. हा. फक्त शेंगा रानातल्या खायचं आणि शिळी दूध पिऊन राहिलो, आहारात म्हणजे अन्नात काय काय एवढंच. आणि शेंगा रानातल्या येचून खायच्या मेंढरा मागं. आणि ती शेरड जी शिळी होती ना, एक मावळणीने एक शिळी दिली होती, आणि हे बाबा माझ्या जगून वाचून राहिले मोरुदी म्हणून त्या शिळीची पिल्ली ती इकलेली होती. त्या शिळीला तिकडे खाऊन दूध सुटलेलं, गाब गेली नाही. ती 6 महिने त्या शिळी सकाळ संध्याकाळ दूधच प्यायची. लिटर 1.5 लिटर दूध निघायचं त्या शिळी, आणि ती दूध पिऊनच राहायचं शिळीच. परत म्हणजे सोलापुरात तुम्ही किती दिवस तिथे होता म्हणजे सोलापूरमध्ये मी फार माझी समजी लेकरं तिथंच पैदा झाली, आणि लहान मुलीचं लग्नही झालं तिथं सोलापूर सोडलं. पुन्हा आताच्या सोलापूरमध्ये हा. तुमचं 90च्या सोलापूर किंवा 80च्या सोलापूर मध्ये काय फरक जाणवतो? काय फरक पडला? लय फरक पडलाय. वाढ झाली ना, समजी वाढ झाल्यामुळे कुठलंच काय कुठं काय ते काय कळतच नाही. आता पहिलं समजा पाक त्या पाणी टाकी सोडली, खालतं जायला लोक भेट होती. 6 वाजले जात नव्हती अक्कलकोट नाक्याकडे. करमणूक काय असायचं काय करमणूक काय, कवा तर आपल्याला सुट्टी दिवशी सकाळी एकदा गेलं की तिकडे ते पिक्चर मध्ये संध्याकाळी 1 वाजता. मला गल्लीतली माणसं 8 वर्ष कोण ओळखत नव्हती. पिक्चर कुठलं तुमचं आवडतं? एखादा पिक्चर सांगायचं. आवडीच काय, दादा कोंडकेचे, अमिताभ बच्चन, धर्मेंदर, शत्रुघ्न सिन्हा, नितून, जितेंदर याची पिक्चर बघायचे. दादा कोंडकेचा कुठला पिक्चर बघितला तुम्ही थिएटरला? पहिल्या टाटलला काय आयला, पहिल्या टाटलला पिक्चर, पहिल्या टाटलला एकटा जीव सदाशिव. कधी आलता ते? ती पहिला कधी आलेलं होतं कारण मला कळतंय तेव्हा मी बघितला. मग ती जुना कधी कितीचा रिलीज झालाय काय झालाय ते आपल्याला माहित नाही. बच्चनचा बच्चनचं बी ती कोणतं आहे ते आता कोणतं म्हणून बघितलं सांगायचं, मला काय नाव वाचायला येत नाही, मी अंगठा बहादूर मानू. मराठी पिक्चर तुम्ही दादा कोंडके दादा कोंडकेच बघितलं, अरुण सरनायक, जयश्री गडकर हे असले ह्यांचं पिक्चर बघितलं. आताच्या पिक्चर मध्ये आणि जुन्या पिक्चर मध्ये काय फरक? हे आताच काय कुठं गाणं जोडलेलं त्याचा पत्ता लागत ना आता त्याला. काय नाही त्याचा आड नाही बोड नाही. पहिले टाटलची सुरुवात झाली ती एंड बराबर होत होती. टाटल जे आहे तीच एंडला येत होती. आता त्याला काय कुठं आहे, टाटल कुठं झाली आणि एंड कुठं आहे हीच काय कळत नाही आताच. अशी पिक्चर आहे ते आताची. गाणी काय समधी हीच गाणी. आताच गाणं सुद्धा नाही कुठलं, त्याचं काय साता आला आणि काय सुर आहे ती सुद्धा नाही त्याला गाण्याला. पहिली चांगली होती. हे 1 नंबर गाणी.
अजून सुद्धा मी जुनच समजा बघतो, अजून सुद्धा. एखादं गाणं येतं चांगलं तुमचं बाबा आवडीचं गाणं एखादं? आपल्याला ते मनाला येत नाही ना, आपण ते पाठ बी केलेलं नाही. आता सध्या सुद्धा जुनी पिक्चरच बघतो. जुनी युट्यूब आपण बघत नाही. आपल्याला ते आवडतच नाही. जुनी गाणी, जुने पिक्चर, आता कीर्तन कवा तर बघू वाटलं तर वव्या हे असलंच बघायचं. बाकीचं फालतू काय नाही. आता ते गाणं जर आपल्याला लावलं की ती जमतच नाही. तमाशा होता त्या काळात. लय काळू बाळू, हा. इटाभाई महामांग, रघुवीर खेडकर, हे तमाशे पहिलं. तमाशाला तर काय ना, बैलगाडी झोपून घेऊन जायचं आम्ही पोरं मिळून. झोपून घेऊन जायचं, साठा भरून जातानाच बाटू उपसून घेऊन जायचं. तिथं जायचं, ती समजा इसकडून टाकायचं, तमाशा बघायचा, अजून सकाळभर निघून यायचं. आलं की जायचं मेंढर घेऊन. फेवरेट तमाशा भारी कुठला माहिती आपला? यातला काळूबाळूचा बी होता, इटाबाईचा बी होता. कुठं बी असं खेड्याने यायचं, बेगमपूरला यायचा, मोहोळला यायचा, कारखान्यावर यायचा, कुठं बी असेल तिथं. सोलापूरमध्ये यायचं, गड्ड्या जत्रेला. सोलापूरला तर असाय का? हा, गड्या जत्रा कुठं कुठं जत्रा मोठ्या मोठ्या यायच्या, तिथे यायचा. अंकुलीच्या जत्रेत भैरवाजा यायचा. त्या महिन्यामध्ये फुल तमाशा सीझन चालायचा. आता मला एक सांगा आता, ती काळ आणि ह्या काळात काय फरक म्हणजे वाटतो आता? लय फरक आहे. चांगला काळ कुठला चांगला वाटतो? चांगला आमचा पहिलीचा जुनाच काळ चांगला होता. आता काय नुसतं वसवस वाढली. पैशाच्या मागे लोक पळायला लागले. आता पहिलं पैशाच्या मागे पळत नव्हती. पैशाला पहिली किंमत होती पैशाला. माणसाला किंमत देत नव्हती. आता माणसाला किंमत आली, पैशाला किंमत नाही आता सध्याला. आता पैशाला किंमत नाही. पहिलं 5 रुपये दिलं बाजारात का बाय डोसक्यावर गटूळ घेऊन त्यातलं 50 पैसे 75 पैसे माघारी उरवून घेऊन येत बाजार आठवड्याचा करून. आता 5 रुपयामध्ये ती ही पण येत नाही, प्लॅस्टिक पिशवी बी येत नाही आता. आता 500 रुपये घातलं तर पिशवीच्या बुडालाच बाजार आहे. आता रानातली कुठली कामं करतात काय काय येतं? रानातली कामं डाळिंब छाटतो, द्राक्षी छाटतो, पेरू, सीताफळ, समजा ऑलराऊंड काम करतो. लिंबोनी छाटतो, समजा हे रानातली कामं करतो. मोर घासायला जातो, मोर घास करतो. ऊस बांधायला जातो, ऊस बांधला. आता तुम्ही सुतमिल मध्ये बी काम केलं सोलापुरात. आता हे शेतातलं कुठलं बरं वाटतं? कोणतं? आता हे तर पैसा पडतोय म्हणून हे तर बरं वाटतंय. पहिलं तिथं बरं वाटत होतं, आता तिथं बरं वाटत नाही. आता ही बरं वाटतंय. आता हे खेडेगावाचं वातावरण, खेडेगाव एक नंबर वाटतंय. आता 2 रुपये बी पडते. 10 जणांचा टाइम गेलेला निघून कळत नाही. तिथं कसं होतं, 10 जण होती, 10 जण तिथं होती, पण ती वेगळं खडाक 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 दिवसभर कानात किर असते. इथं किर नाही ना. इथं शुभ असं वातावरण एकदम शुद्ध आहे इकडं. बरं, आता तुम्ही मला एक सांगा बाबा, ती काळ आता भारी म्हणतात. आता ह्या काळात त्या काळात तुम्हाला म्हणजे असं तुम्ही ते सांगितलं, आता ह्या काळात एखादी गोष्ट तुम्हाला आवडते असं सांगू शकता म्हणजे काय? कशी कामाची का कशाची? कामाची म्हणा किंवा काय तुम्हाला हे बाबा जरा चांगलं आहे, ही कामाच्या सुधारणा झाली आता पहिल्यापेक्षा, असं काय कुठलं असं काय सांगू शकताय म्हणजे एखादी बाबा सरकारचं हे काम चांगलं आहे, त्या काळात सरकारचं एखादं काम नव्हतं? आता त्या काळामध्ये रोड नव्हते, काय नव्हते, ऍक्सिडेंट होत होते, सर्व होतं, समजा होतं सारखं. या आठवडा जात नव्हता सोना, एक दिवस सोना जात नाही, कुठं तर ऍक्सिडेंट व्हायचे. आता रोड ही शुद्ध झालेत, चांगले डबल रोड झाले. ती आता ऍक्सिडेंट नाही, फिक्सिडेंट नाही, काय नाही, एकदम रोडची सुविधा बरी एक नंबर झालेली सध्याला. त्या काळात वाहन काय असायचं, कुठलं ट्रका जास्त चालायच्या. आता बाहेर पुन्हा मुंबईला इथून सोलापूर म्हणून गाड्या जायच्या. कोण लोक परवाशी आहे तिथे ट्रकवाल्याला पैसे 50-100 दिवसांनी पुन्हा मुंबई गाठायची. पहिले इष्ट्या कमी होत्या, इष्टीला जात नव्हती लोक, आणि इष्टीला जास्त गर्दी असल्यामुळे इष्टीला काय जास्त जात नव्हती. आणि इष्टीला तिकीट असल्यामुळं 10 रुपये दिवसांनी ट्रकमध्ये जायची लोक. आता इष्टीला त्या टायमाला 50-60 रुपये तिकीट होतं. मग तेवढं होत नाही आपणाला म्हणून निम्या पैशात जाते म्हणून ट्रकमध्ये जायची.
इथले इथं असलं तर बी ती 3 रुपये तिकीट होतं, 3 रुपये सुधून राहत नव्हतं माणसाजवळ तिकिटाला जायला. हा 10 रुपये असलं तर जागा घर सोडायची, नसेल तर घर सोडत नव्हती लोक पहिलं. ते आता जुना काळ सांगितला तुम्ही. हम्म. आता समजा आता जे लग्न होते हम्म. त्या जुन्या लग्नात आणि आताच्या लग्नात काय फरक, म्हणजे आता पहिल्या लग्नात किती खर्च व्हायचा? आता कसं आहे समद पाक चैनी वाढली, चैनी खर्च वाढली, चैनी वाढल्यामुळं ही चैनी खर्च जास्त, फुजील खर्च जास्त वाढतो. त्या काळात कशी असायची? पहिले त्या टायमाला कार्यालय नव्हती, काय नव्हती, आपलं काय काय तर गोरगरीब व्हायची ती काय नाही, लाकडं रावायची, आपली साधी लाकडं रावायची, त्याच्यावर कडब्या पेंड्या टाकायची, आंब्याचं फट बांधायची आणि त्यात लग्न लावायचे. आणि पहिलं बाहुला करत होते, आता बाहुला तर नाहीच. कसला बावला? म्हणजे नवरा नवरी बसायला ती कुळवाची दिंडा आणायची 3, आणि ती 3 बाजून 3 लावायची, मागच्या बाजूनी बिचाड असं करायची, असं तिरपुणे असं करायची, असं असं बिचाड करायची. हा आणि त्याच्यावर नवरा नवरी बसायची. आता खुर्च्या आल्या, ती ह्याच्या खुर्च्या, त्या आताचे लग्न चैनी वाढली आहे समधी, फक्त बाकी काय ना, हा हीच आहे समजा, काही बदल नाही. महागाई वाढली मग तिथे महागाई सुद्धा काय वाढले, हाय हीच आहे, फक्त इकडे मजुरी वाढली, इकडे महागाई वाढली. पहिलं मजुरी नव्हती, महागाई नव्हती. आताचा काळ कसा आहे, फक्त मजुरी वाढल्यामुळं, फक्त पैशाला किंमत नसल्यामुळं समधी चैनी वाढली, पैशाला किंमतच नाही, मग चैनी वाढायला काय लागतं? बरोबर. हा 10 रुपयात भागायची तर 100 रुपये घालवता तुम्ही. हा पहिलं चहा हे असलं काय नव्हतं. कुठं तर सिटीमध्ये हाटील, खेड्याने कुठं तरी एखादा हाटील, गावात ती असं कुठं बी कॅन्टीन, रोडवर कॅन्टीन असलं काय नव्हतं. आणि गुटकं फिटकं असलं नावाला सुद्धा नव्हतं पहिलं कुठं, पण ती प्रमाणात होतं. आता त्या गुटकी 100 रुपये किंमत झाली, त्या टायमाला 3 रुपयाला मिळत होता गुटखा. हा आता त्याची 100 रुपये का 130 रुपये किंमत आहे त्या माणिकच्यांची. तंबाखूची पुडी, तंबाखूचा तोटा घेतला म्हणजे 25 पैसे दिले की 3 तोटे येतात 25 पैशात. हा 3 दिवस तंबाखू खात होता माणूस. गायच्या पुडी 25 पैशाला होती, ती बी अजून बरोबर छटाक. आता नाही, अशी बसकत बसून असली पुडी होती पहिली. आता 30 ग्राम तंबाखू आहे, 10 रुपयाला झाली ती बी. मग चैनी वाढली का काय वाढलं? खर्च पैसाच वाढला ना, मग काय आहे बाकीचं, हाय हीच आहे, त्याच्यात काय बदल नाही. पहिली शेती करायची का लोक, म्हणजे किती टक्के असायची आणि आता काय शेती किती बदल? पहिलेच कसं होतं, ऊस बांधला तर गुडघे पहिले गवळ्याची घागर भरून घ्यायची ऊस बांधल्यावर. शेतकरी पहिलीच ऊसात सरीला, सरीमध्ये घागर अशी बुडवायची, वरनं घागरीत पाणी गेलं पाहिजे, अशी सरी बांधून घेत होती पहिली. आता कुठं तर रेग मारत जाते ती, आणि बैलांना माती लागत नाही, काय नाही, ऊस लगी वाकडा होते, ऊस लगी वाकडा होते. पहिलीचा ऊस उंदरांनी खाल्ला तरच ऊस आडवा पडत होता, नाहीतर ऊस ह्या असा सरळ फोकावणीच राहत होता, किती बी वार कावदार सुटत. बांधणीच तशी होती पहिली, गुडघ्याच्या मापाची अशी सरी लावायची, मग कसा पडतोय ऊस खाली. द्राक्षाचं काहीतरी सांगा, कसं असतं द्राक्षाचं बाबा, काय त्याला काय काय कसं ते? पहिल्यांदा लागण झाली द्राक्षी छाटणी करायची, छाटणी करून त्याला जपावं लागतं. म्हणजे त्याचं जपायचं म्हणजे कसं असतं माहिती आहे का, त्या द्राक्षीचं मेन पॉइंट, पहिल्यांदा धरायची, आता खरड छाटणी केली, खरड छाटणी केल्यानंतर ती वाढवायचं, त्याच्यात ती वाढतंय, ती फुटल्यानंतर त्याला इरळायचं, आपल्याला जी भाजी ती काढी ठेवायची, वरतोंडाची काढी ठेवायची, आणि लईच पातळ असेल तर एखाद्या आत गेलेली इकडे गेलेली ठेवायची, आणि सरळ तोंडाच्या जेवढ्या काड्या आहेत तेवढ्याच ठेवायच्या, ह्याच्यावर काय ठेवायचं नाही. मग पुन्हा नंतर ती त्याचं पाक काडी पकली, टॉप करायचा, 5 पानावर 6 पानावर, कोण 7 पानावर करतं, कोण 6 पानावर करतं, जशी त्याची वाढ असेल तशा पद्धतीनं ती टॉप करायचं. टॉप केल्यानंतर पुन्हा त्याला एक फुटवा फुटतो, ती एक 3 पानावर टॉप करायचा, पुन्हा अजून फुटवा फुटतो, ती एक 2 पानावर फुटवा टॉप करायचा, असं टॉप असते त्याला. आणि पुन्हा बाहेरने खरड छाटणी जी करतो ना पिकाची, त्यावेळेस 2 डोळं ठेवून दुसऱ्या टॉप मधलं 2-3 डोळं ठेवून कट करायचं,
आणि त्याला पेस्ट लावायची. पेस्ट लावली की त्याला घड निघते. आणि घड निघाल्यापासून जी सुरुवात असते त्या शेतकऱ्याची, की त्याला लहान लेकराला लेकरू आजारी पडलं तर सुद्धा त्या लेकराकडे बघत नाही, पण त्या बागाकडे पळतो शेतकरी. त्याला तेवढं जपावं लागतं, तेव्हा त्याला ती पैसा बघायला मिळतो. तोवर पैसा बघायला मिळत नाही त्याला. असं आहे द्राक्षीचं. डाळिंबीची तीच बोंब. डाळिंबीला लय झालं तर वर्ष 2 वर्ष पिकं चांगली निघते, दुसरीला तेलकट लागायला चालू झालं. शेतकऱ्यांची ही बोंब आहे, वर येऊ शकत नाही. आणि त्यात हमी भाव नाही. हमी भाव नसल्यामुळे शेतकऱ्याला भावच मिळत नाही. हवामान सांगतो की काय असतं बरोबर. आताच काय पहिले काय हवामान सांगत होती का? आला आला म्हणून तर घरापर्यंत पळत, पाऊस आला आला म्हणून तर घरापर्यंत येऊ देत नव्हता पाऊस. असं पाक वल्लकीच करत होता, वल्लकीच करत होता पाऊस. आता पाऊस येतो, येईल ढगाकडेच बघायचं नुसतं. आता आला तर शिप 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 येतो की झाला, मोकळा झाला पाऊस. पहिलेच पाऊस असा वड नालं एक होत. हा पाऊस. आणि पुकात जर पाऊस लागला तर महिना महिना बंद पडत नव्हता पाऊस पहिलं. आता नावाला सुद्धा पडत नाही. पडला तर पडला, नाही तर गेला. काय म्हणायचं मला? पुक पुक खूप म्हणजे काय? पुकाचा पाऊस नक्षत्र असते एक. नक्षत्र असतं. लय व्हायचा का तो? लय फुल पाऊस राहील. लागला तर ती महिना 15 दिवस त्याचे नक्षत्र जो पण राहतो, पण ती बंदच होत नव्हतं. माणसं निवांतच. तशी पहिलीची नक्षत्र समधी पडत होती. आता त्या टायमात पडायचा पाऊस. पडाच असते. एकदा सुरुवात झाली, रोहिण्या पडल्या, मिरगापासून सुरुवात झाली की ती रोहिण्यापासून सुरुवात झाली, ती पार नक्षत्र आहे तोपर्यंत चालूच. दिवाळी दसऱ्यापर्यंत पाऊस चालूच राहायचा. असं तुट पडत नव्हती पावसाची. त्या हवामानात पहिल्यापेक्षा आताच्या कसं काय फरक पडला एवढं? कशामुळे वाटतं तुम्हाला? काय कशामुळं समजा पाक पृथ्वीवरच तेवढं हेच झालेलं आहे, तर कसं हवामानामध्ये बदल पडणारच आहे ना. समधी ती ही झालं ना, समधी यंत्र निघाले. समजा यंत्रामुळं समजा जमिनीला वर झाड रानात राहू दे नाहीत लोक. झाडामुळं ह्याच्यामुळं उष्णता जास्त वाढली, त्याच्यामुळं पावसाची कमजोर झाली. असं आहे त्याचं वातावरण. पहिलं कसं होतं, झाडं रानाने तशीच शेतकऱ्याच्या बांधण्यास ताटवच्या ताटवर आहेत पहिली. त्याला हवा अडकून सनी पाऊस पडत होता भरपूर. आता हवा अडकायला चान्सच नाही ना. तुमचा आवडते खेळ कुठला? सुरफाट्या मधला? सूर. आटापाट्या. म्हणजे स्पर्धा बिर्धा व्हायच्या कुठं जाय? स्पर्धा फिरला तसलं काय नव्हतं पहिलं. आपण खेळलेलं तेवढं सांगतोय. सूर, पारुंबा, कबड्डी, पुन्हा सूर, लोंपाट. बघायला जायला कुठं असायच्या बाबा? आम्ही बघायला कुठे गेलो नाही. आम्हीच रानामध्ये खेळायचो. हे आपले गुरराखी समधी मिळून. आणि संध्याकाळच्याला आल्यावर बी ते मैदान असं त्याच्यात आम्ही खेळायचो. त्याच्या काय आपण कुठं बघायला गेलं तेव्हा नव्हतंच कुठं जायचं खेळण असलं तसलं काय नाही. फक्त तमाशी तेवढं होतं. तमाशे बघायला जायचं, नाटक बघायला जायचं. शाळेमध्ये ती नाटकं करायची पहिली मुलाशींची. शाळा किती झाली तुमची? काय शाळा दुसरी झाली माझी. शाळा नाही झाली, शिकलोच नाही. शाळा शिकलो नाही. कसं होतं त्या शाळेतलं दुसरीपर्यंत वाचून? तुमच्या शाळेतलं कसं होतं त्या टायमाला? ही बी तसंच होतं. आता जे समजा पाक दप्तरात पहिल्यांदा आम्हाला वह्या नीट मिळत नव्हत्या. का चड्डी नीट मिळत नव्हती. पोटावरून फाटलेली चड्डी शर्ट घालून शाळेला जायचो आम्ही. आणि आता काय ना, त्याच्या आल्यानुसार त्या आतनु चड्डी, आतनु बनेल, पुन्हा ज्वांग, पुन्हा काय समजा निघालं पाठीवर वाकून चालतंय पोरगा, एवढं दप्तर आहे आता. आणि पहिली ज्याला आम्हाला वय तर नावाला नव्हती. उजळणी एवढी एक राहायची, उजळणी तेवढंच. आणि एक पाटी पत्र्याची, ती बी खापराची असली तर तुकडाच व्हायचा तिचा. पण खापराची कोण आणून पत्र्याची पाटी आणायची, लाकडी कडनी फळ्या मारलेली. त्या काळात शिक्षक कसं होतं? म्हणजे आता शिक्षणात आणि त्या शिक्षक कसं शिकवाय, काय फरक वाटतो तुम्हाला? आता शिक्षणाचं आपण काय देत नाही, पण आता शिक्षण एकदम फॅशनेबल आहे. एकदम असं आहे, कुठे ट्युशन, कुठे हे ती. आणि त्या टायमाला ट्युशन नव्हतं ना, काय नव्हतं. जे काय शिक्षक लोक शिकवतील तेच योग्य. आणि तेव्हा शिक्षक किती 7वी 8वी झालेले शिक्षक पहिलं. आता काय नाही, पार ती पूर्ण शाळा झालेले शिक्षक आहेत. आता ज्याला वेगळं आहे, पहिलीचं वेगळं होतं.
शिक्षणात असं फरक हे तुम्ही सांगितला. हम्म. त्या काळात असं गावात कसं असायचं वातावरण बाबा, राजकारणाचं वातावरण किंवा काय कसं असायचं? राजकारणात त्या टायमाला इंदिरा गांधी होते, एवढं असं टवळा ढवळ पिवळा पिवळ काय नव्हतं. विरोध पक्ष ते पक्ष उभा राहायचे आणि जे आवडतंय त्यालाच उचलून न्यायचे. आता या राजकारणात आणि पहिल्या काय फरक? काय ना, आता जर नुसतं फक्त पैसा उधळून नाही, पहिलं पैसा उधळत नव्हती. हा. सिंपल मध्ये होतं पहिलं. हे 80 पासूनच पुढं 85-80 पासून पुढं ही पैसा उधळायला चालू झाला. नाही, पहिलं काय नव्हतं. मला कळतं, माझं मतदान जसं चालू झालं तसं पैसा घेऊन काय कोणाला नाही. आतापर्यंत पैसा घेऊन मतदान मी केलं नाही. कुठलंच मतदान केलं नाही पैसा घेऊन. कुठलं ग्रामपंचायत राहू दे, त्याचं राहू दे, त्याचं राहू दे, ऐकलं नाही मत कोणाला. नाही ऐकलं मत कोणाला. त्या काळात सायकलीवर किती दिवस तुम्ही काढले बाबा? सायकलीवर सोलापुरात अख्खं सोलापूर सायकलीवरच काढलं. आणि इकडे गावाकडे तेव्हा मी सायकलीवरच होतो. आणि चालत बी लय प्रवास केला. चालत बी केला. पुन्हा बरंच असं बघत बघत तिकडून सोलापूर सोडून इथं खेड्यागावला आल्यानंतर आपली एक लुना घेतली. म्हणजे कामाला जात होतो जोळ्यामध्ये, पागा छाटाला, ह्याला त्याला, खळ छाटणीला त्याला एक लुना घेतली. ती लुना 1-2-3 वर्ष वापरली. सायकल सायकल कधी सोडली घेतली, कधी सोडली कधी सायकल? सायकल पहिल्यांदा जुनी घेतली होती. बरं. आणि ती जुनी घेऊन वापरली तिथं. ते सोलापूरमध्येच तेवढी वापरली. पुन्हा सायकल कट झाली, विषय सोडून दिला सायकलीचा. पुन्हा इथं आल्यावर चालतच 1-2-3 वर्ष असंच बाजारला जायचो, चालतच समजा करायचो. पुन्हा ती लुना गाडी घेतली जोड्यात कामाला चालल्यावर. मला गडी एका गावचं आणि मी एका गावचा असल्यामुळं लुना घेतली. त्या लुनावर जायचो यायचो. 1-3 वर्ष त्या लुनावर काढलं, त्या गड्याच्या जोड्यात जाऊन. पुन्हा मग आता पॅटर्न गाडी घेऊन 5-7 वर्ष झाली ती गाडी विकून. ती 42ला घेतली होती, 32ला विकली 3 वर्ष वापरून. पुन्हा ही घेतली 72-77 हजारला ती गाडी. आता ही सायकलीचा काळ भारी वाटायचा का? पहिलीचा सायकलीचा काळ मला ज्या टायमाला कळत होतं त्या टायमाला सायकल 75 रुपयाला मिळत होती हिरो. आणि 60 का 65ला त्या ॲटलस कंपनी असं त्याच्या कंपन्याची अशी मिळत होत्या सायकली. पहिलं 25 पैशाला तास होता पहिला सायकलीचा. भाडोत्री मिळाली. हा, भाडोत्री भाड्यानं सायकली. एका दुकानदाराजवळ 30-40 सायकली राहायच्या. मोठी जी आहे त्याने आपला धंदा. त्या काळात मोटरसायकल असं म्हणजे नाही एजडी आणि राजदूत ही पहिलं. आणि कुठं तर असायचं. ती मोठ्या लोकांशी निकडत. अशा गोरगड्या बघत असलं काय नव्हतं. बाजारला सुद्धा जायचं झालं तर डोसकीवर चालत जायचं आणि चालत बाजार डोसकीवर घेऊन यायचा पहिलीचा काळ. आता काय नाही, आता काय नाही. इकडे सहज इथली जायचं म्हणजे गाडी शिव जात नाही. आणि पावला गणित झाली ना गाडी आता. एक असं चालत नाही ती. अजून बी आपण गाडी जर नसली तर सुद्धा अजून सुद्धा आपण चालू शकतो. ती गाडीची ह्याची वाट बघत नाही. एकटा जर असेल तर, जोडीदार असेल तर मग मुरगाळावं लागतं त्याच्याबरोबर. असं आहे. आता येळभर आता एवढं काम करतो मी आता त्या मुरगासमोर. किती रनिंग होते त्याचा हिसाब नाही. रनिंग टुपली वाहताना रनिंग, कवळ घालताना रनिंग, तोडताना तेवढं शिलो मध्ये जातं. टोपली व्हायला रनिंग झाल्याशिवाय तर टोपलं पडत नाही. आणि कवळा तर घातल्याशिवाय चालल्याशिवाय कवळा पडत नाही. रनिंग तेवढी आहे आपणाला. बसून म्हणलं तर आपल्याला जमत नाही. रनिंग किती सांगा, उभं राहायचं किती सांगा, चालतंय आपल्याला. फक्त बसून नाही चालत. असं आहे. आता आमचं आता अजून काय विचारतो, झालं की बाबा. हा, धन्यवाद. आता ती सांगतं का इथं मोबाईल?